नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टचा नवीन प्रकार दाखवणार आहे, तर ते इडली आणि पोळी मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, या वाटीने मी 2 वाटी इथं तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने इथं मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि इथं अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हे तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. बघा, तांदूळ स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता आपण ही उडदाची डाळ ही एकदाच धुवून घ्यायची आहे. खूप असं चोळून नाही, वर हात लावून धुवायचे आहे. बघा, उडदाची डाळ मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हा साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघा, साबुदाणा पण मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्या तिन्हीमध्ये भरपूर पाणी घालून भिजत घालायचं आहे 5-6 तासांसाठी. बघा, तांदूळ, उडीद डाळ आणि साबुदाणा व्यवस्थित भरपूर पाणी घालून भिजत घातलेलं आहे. हे आता आपण 5-6 तास भिजू देऊया. मी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे 10 मिनिटापूर्वी भिजवले होते स्वच्छ धुवून. हे बघा, तांदूळ, उडदाची डाळ आणि साबुदाणा 5-6 तास चांगले भिजवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यातलं पाणी काढून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, तांदळातलं, साबुदाण्यातलं आणि पोह्यातलं सगळ्यातलं पाणी चांगलं नितळून घेतलेलं आहे. हे बघा, ही उडदाची डाळ आहे. ह्याच्यातलं पाणी तसंच ठेवायचं आहे. हे आपण मिक्सरला वाटताना ह्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे वापरायला. ह्या डाळीच्या पाण्याने ना पीठ चांगलं फर्मेंट होतं. हे बघा, इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आता ह्याच्यातले थोडेसे तांदूळ घालायचे आहेत. थोडा साबुदाणा घालायचा आहे. हे थोडे पोहे घालायचे आहेत. आणि ही उडदाची डाळ थोडीशी घालायची आहे. आणि त्यातलंच हे बघा, थोडंसं पाणी असं याच्यात घालायचं आहे. आणि हे आता मिक्सरला एकदम स्मूथ असं पेस्ट करून घ्यायचे आहे. बघा, स्मूथ असं बॅटर करायचं आहे. हे बघा, असं चांगलं असं बारीक, एकदम स्मूथ असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे आता मी एका बाउलमध्ये काढत आहे. हे बघा, हे मी असं बॅटर सगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे बघा, हे कसं स्मूथ असं, खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ करायचं नाही आहे. आणि हे बघा, हे असं चांगलं सगळं मिक्स करून ना हाताने असं चांगलं एक 7 ते 8 मिनटं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं आहे. आपल्या हाताच्या बोटाच्या गरमीने ना चांगलं पीठ असं फर्मेंट होतं आहे. असं 6 ते 7 मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे जवळजवळ 7 ते 8 मिनटं असं चांगलं फेटून झालेलं आहे. हे बघा, पीठ कसं एकदम स्मूथ असं झालेलं आहे. आता हे झाकून ना उबदार ठिकाणी ठेवायचं, जिथे थोडं उष्णता लागेल, ऊब लागेल अशा ठिकाणी झाकून ठेवूया. म्हणजे रात्रभर फर्मेंट होऊन पीठ चांगलं सकाळपर्यंत फुगून वर येतंय. बघा, गन पावडर बनवण्यासाठी मी तर अर्धा कप उडदाची डाळ, 1/4 कप चणा डाळ आणि इथं 2 चमचे सफेद तीळ, थोडीशी चिंच आणि हे 5-6 मिरच्या आहेत या कलरच्या. हे बघा, मसाला भाजण्यासाठी मी इथं छोटासा अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. हे तापल्यावर पहिलं ही चणा डाळ घालून भाजून घ्यायचे आहे. हे बघा, चणा डाळ थोडीशी परतल्यानंतर ह्याच्यात ही उडदाची डाळ घालायची आहे आणि ही पण ह्याच्यात परतून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही डाळी भाजल्यानंतर ह्याच्यात ही लाल मिरची घालून परतून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी ना ही
चिंच घालायची आहे थोडीशी, आणि हे सफेद तीळ घालून परतून घ्यायचे आहेत. हे बघा, मसाला आता खरपूस असा भाजून झालेला आहे. हा आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवूया. हे बघा, इडलीचं बॅटर झाकून ठेवलेलं कसं छान असं फर्मेंट झालेलं आहे. हे बघा, आता हे चांगलं हलवून घेऊया. आणि मी आत्ता लागेल तेवढं या बाउलमध्ये काढत आहे. आता ह्या बॅटरमध्ये ना चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. हे बघा, स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी या 3 प्लेटा मी रेडी केलेल्या आहेत. त्याला तेल लावलेलं आहे. आता ह्याच्यात ते बॅटर घालायचं आहे. हे बघा, असं बॅटर घालायचं आहे 2-2 पळी. हे बघा, तिन्ही ह्याच्यात 2-2 पळी बॅटर घातलेलं आहे. हे बघा, स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ही वाटी घेतलेली आहे. आता ह्याच्यात हे आपण प्लेट्स ठेवूया. हे बघा, हे असे, आणि हे बघा, हे असं मी माझ्याकडे असं अलगद ठेवायचं आहे. म्हणजे एका वेळी 3 इडल्या होतात. हे बघा, आणि हे झाकून 15 मिनिटासाठी स्टीम करायचे आहे. बघा, मसाला हा थंड झालेला आहे. मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे. त्याच्यात आता थोडंसं हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एकदम काही जण खूप बारीक वाटतात, काही जण थोडंसं रवाळ वाटतात, त्याप्रमाणे मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. बघा, असा मसाला हा वाटून घेतलेला आहे. हे बघा, असा किती छान कलर आलेला आहे बघा. असा रवाळ जरासा वाटून घेतलेला आहे मी. हे बघा, असा बघा, इथं इडली स्टीम करायला ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, कशा इडल्या छान अशा मस्त झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून ठेवूया. हे बघा, अशा चेक करायच्या असतात. हे बघा, क्लीन आलं ह्या नाही म्हणजे ह्या इडल्या तयार आहेत. आता आपण ह्या थंड करायला काढून ठेवूया. बघा, ह्या तिन्ही प्लेट आता थंड झालेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, असं हळूहळू. हे बघा, हे 4ही कोपरे सैल केल्यावर हे असे स्पॉन्जी अशी इडली, हे बघा किती सॉफ्ट एकदम झालेली आहे. हे बघा, आता या दोन्ही इडल्या पण मी काढत आहे. बघा, या तिन्ही इडल्या काढलेल्या आहेत. तिन्ही इडल्या बघा किती स्पंजी आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. हे बघा, हे बघा, जाळीदार एकदम आहे बघा, मऊ एकदम अशा. हे बघा, ही एक बघा, तिसरी. हे बघा, कशी एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी झालेली आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट मऊ मऊ अशी झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करूया. ही एक इडली मी इथं घेतलेली आहे. थोडंसं तूप असं लावायचं आहे. सगळीकडून. मग ह्याच्यावर हा पोडी मसाला म्हणतात, गन पावडर म्हणतात, तो असा वरून भुरभुरायचा आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हे बघा, असं छानपैकी असा घालायचा आहे. तुम्ही अशीही सुद्धा खाऊ शकता, पण मी आज हे सांबार केलेलं आहे इडलीसोबत खाण्यासाठी. हे थत्ते इडली, हा पोडी मसाला किंवा गन पावडर सांबार हे रेडी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कशी वाटली माझी थट्टे इडली
आणि पोळी मसाल्याची रेसिपी. इडली खूप साधी सोपी अशा पद्धतीने केलेली आहे. सोडा इनो काही न घालता चांगली स्पंजी मऊसूत अशी झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या जर रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओज शेअर करू शकता. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.